महोदय, हे बिल खरोखर चांगलं आहे, हे येणं गरजेचं आहे. एक माझी सूचना एवढीच होती की मध्यंतरीच्या काळात बाणगंगे तिथे आपलं आठवत असेल कॉन्ट्रॅक्टरच्या एक जेसीबी पडल्यामुळे तिथे डॅमेज झालं होतं. अनेक ठिकाणी आपण जे एम्पॅनल कॉन्ट्रॅक्टर असतात तेच घेतो, पण काही काही वेळा जे काम होतं त्यांना एक्सपिरियन्स नसतो किंवा कुठेतरी गडबड होते. ती एक धाक राहिली पाहिजे की जे आपण गड किल्ले असतील किंवा पुरातन मंदिर असतील काम करताना ते नीट झालं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण काम करतोय, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया असेल किंवा जे स्टेट आर्किओलॉजी असेल, ते वस्तू जे वापरतात जसं की एखादं बसॉल्ट रॉकचं असेल किंवा जांबा दगड असेल, तिथे कॉन्क्रीट वापरायचं का की चुना वापरायचं की दुसरं काय वापरायचं, ते संलग्न वाटलं पाहिजे. ते एक साधारणपणे एक डिझाईनचं वाटलं पाहिजे. तेवढी दक्षता देऊन काम करणं, लक्ष घालून काम करणं, मला वाटतं ह्याच्यात जर आलं तर आपल्या सगळ्या गडकिल्ल्यांना असेल, पुरातन मंदिरं नसेल, थोडं आपल्याला देखरेखपणा आणि जतन करण्यात फायदा होईल. धन्यवाद. आदित्यजींनी जी सूचना मांडली आहे ती चांगली सूचना आहे. मुळात आपल्याकडे नियम देखील असाच आहे की जे प्रोटेक्टेड मॉन्युमेंट्स आहेत त्याला जो काही मटेरियल त्या काळात आपण वापरलं होतं, जे काही असेल तेच मटेरियल आपल्याला वापरावं लागतं आणि त्याचा आपण समावेश केलाच आहे. आणि आपण जे सांगितलं की अशा प्रकारे आपण कन्झर्वेशन आर्किटेक्ट वगैरे वापरतो, पण काही ठिकाणी असे आपण म्हणतो लक्षात येतं की नॉन ट्रेंड लोकांना ते काम दिलं जातं आणि त्यातनं त्याचा जो मूळ स्वरूप आहे ते स्वरूप कुठेतरी आपल्याला बदलताना दिसतं. तर त्या संदर्भात निश्चितपणे योग्य प्रकारची काळजी घेतली जाईल आणि सूचना दिली जाईल.